तर हॅलो मैत्रिणींनो, काल माझ्याकडे एक क्लायंट आलं आणि तिला मेकअप करायचा होता की नॉर्मल डोहाळ जेवणाचा मेकअप होता तिचा. मग तिनं मला प्राईस विचारलं की तुमचं किती आहे रेट. मग मी तिला सांगितलं की माझं स्टार्टिंग 1,500पासून आहे. मग ती बोलली मला 500 रुपयामध्ये करा. मला एवढंच सांगायचं आहे की 500 रुपयामध्ये ज्या बायका मेकअप देतात, म्हणजे ती बोलली मला की शेजारची म्हणजे कोण आहे ती पार्लरवाली XYZ, तिनं मला 500 रुपयामध्ये मेकअप करून दिला होता आणि देतात त्या करून. मग मला एवढं सांगायचं आहे की 500 रुपयामध्ये तुम्ही काय क्वालिटी देणार आहात क्लायंटला. 500 रुपयाच्या मेकअपमध्ये तुम्ही साडी ड्रेपिंग, तिची हेअरस्टाईल, तिचा मेकअप एवढं सगळं तुम्हाला परवडणार आहे का? कोणतं प्रोडक्ट आहे ते 100 रुपयाचे 1000 रुपयाच्या आणि 2000 रुपयाच्या आत येतं. 500 रुपयाचा मेकअप तुम्ही द्यायलात म्हणजे तुम्ही कोणतं प्रोडक्ट वापरायलात हे तुम्हाला कळतं आहे का? क्लायंटला फक्त एवढंच सांगा की त्यांची जी स्किन आहे त्याच्यावर प्रोडक्ट कोणते जातात, किती महागडे प्रोडक्ट आपण वापरतो. आपली व्हॅनिटी लाख लाख 1.5 लाखाची असते. आपण ह्या कोर्ससाठी लाख लाख 1.5 लाख रुपये खर्च केलेला असतात. आपली मेहनत घातलेली असते, त्याच्यामध्ये आपली बुद्धी असते, आपलं म्हणजे कष्ट असतं त्याच्या पाठीमागचं. हे त्यांना समजावून सांगा. जर कोणी तुम्हाला 500चा मेकअप मागत असेल तर त्यांना प्लीज देऊ नका, कारण 500 रुपयामध्ये तुम्ही काय क्वालिटी त्याला देणार आहोत. आपण किती जरी चांगलं देण्याचा प्रयत्न केला तरी थोडंच तरी मनामध्ये कुठंतरी, आता 1,500-2 हजाराचा मेकअप जर तुम्ही 500 रुपयामध्ये देत आहात म्हणल्यावर थोडंच तरी मनामध्ये काहीतरी वेगळं आलं की क्वालिटी चेंज व्हायला लागते स्वतःहून. आपण स्वतः विचार करतो की एवढ्या महागाचा मेकअप आपण एवढ्या कमी ह्याच्यात द्यायला लागलो तर चला हिला हे कशाला द्यायचे ते कशाला द्यायचे. मग आपण आपली क्वालिटी चेंज होते आणि आपलं काम पण क्वालिटीच्या ह्याच्यामध्ये होत नाही. त्याच्यामुळं क्वालिटी द्या आणि क्वालिटी पैसे घ्या प्लीज. आणि सायडर्स वगैरे करायचे असतील तर त्या तर 500मध्ये तुम्हाला परवडणार नाहीतच, कारण सायडर्सचा मेकअप हा 9पेक्षा काही कमी नसतो. ओके, त्यांना तर खूप चमकायचं असतं लग्नामध्ये आणि पैसे द्यायचे नसतात. म्हणून मैत्रिणींनो प्लीज, तुम्ही एवढे महागडे प्रोडक्ट वापरतो, एवढ्या महागड्या मशनी वापरतो. मला सांगा, हेअरस्टाईलला तुम्ही एका हेअरस्टाईलसाठी आपल्याला 2-2, 3-3 स्प्रे वापरावं लागतं. एक जे होल्डिंग स्प्रे असतो, एक शाईन स्प्रे असतो. जास्त स्ट्रेट केस असले तर त्याला मूद वापरावं लागतं. ओके, मग एवढं करून जर तुम्ही तुमची कमी किंमत करून घेत असाल स्वतःच्या हातानं तर तुमच्यामुळं दुसऱ्यांचं पण नुकसान होणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमची क्वालिटी विकू नका प्लीज, कारण एवढ्या कमी किमतीत जर तुम्ही देत असाल तर तुमच्या कामाचं काहीच महत्त्व राहणार नाही पुढच्या माणसाला. म्हणून स्वतःचा एक आपलं स्वतःचं एक बनवून ठेवा इमेज की हे आपण ब्रँड म्हणजे ब्रँड देणार आहोत. ओके, बाय.